शुभ सकाळ मैत्रिणींनो. चला आता सकाळची वेळ आहे, तर आता इकडे चहा ठेवलेला आहे. थोडंसं गरम पाणी करून घेते मला, आणि चहाच्या आधी थोडंसं गरम पाणी करून घेते, नंतर आता थोडंसं चहा ठेवते. तर आता इकडे मी चहापत्ती पण काढून घेते, कारण चहा थोडासा बनवायचा आहे. मग म्हटलं चला चला सकाळी सकाळी बोलता बोलता आता चहापत्ती पण संपली, ती आता काढायला लागली. तर आता इथे चहापत्ती टाकून घेतली, नंतर आहे ना साखर टाकून घेते. थोडी साखर टाकते चहामध्ये अशी, आणि दूध पण तापाय ठेवलेलं आहे तिकडं. दूध तापून झाले, चांगलं दूध तापलं ना तरच चहा चांगला लागतो, नाही तर मग बिलकुल चहा बरोबर लागत नाही. तर चला आता राहा माझ्यासोबत, दिवसभर काय काय शेअर करते तुमच्यासोबत, तर पहा आता व्हिडिओमध्ये तुमचं काय चाललेलं आहे मैत्रिणींना. सकाळचं उठलं, काही भांडी वगैरे घासून घेतले, तर कामाला काही हेच नाही. स्वयंपाक पण करून झालाय. बिस्किट आता चहा बरोबर थोडंसं चहा चपाती आणि बिस्किट पण खातो थोडंसं, असा सकाळचा नाश्ता. आणि हे गरम पाणी, तुम्ही सुद्धा असं गरम पाणी प्यायचं. तर सकाळची सगळे कामं आवरून घेतले मी, आणि नंतर दुपारी ना मला एक फोन आला एका मुलीचा. मला बोलली, ताई ती आमच्या सोसायटीमध्येच राहते, की मला 2-3 चटण्या बनवून द्याल का? तर मी बोलले हो ठीक आहे देईल. तर ती मला बोलली, मला आहे ना माझ्या भावाला चटण्या पाठवायच्या आहेत बाहेरगावी, तर मला तुम्ही द्या बनवून. तर मी लगेचच मग तयारीला लागले, कारण घरात सामान होतं आणलेलं, फक्त जवस विकत आणायला लागलं. आणि तीळ म्हणजे हावरी, तीळ आणि हावरे विकत घेऊन आले दुकानामधून. आणि शेंगदाणे भाजून घेतले चांगले, बारीक गॅसवर शेंगदाणे भाजून घ्यायचे तेल सुटेपर्यंत, तर मग त्याची पण टेस्ट शेंगदाण्याच्या चटणीमध्ये चांगली उतरते. तर आता इथं मी शेंगदाणे चांगले भाजून घेतले आणि ताटात थंड होण्यासाठी ठेवलेले आहेत. तर आता इथं हावरीसुद्धा तशीच बारीक गॅसवर भाजून घ्यायची, जास्त मोठ्या गॅसवर भाजायची नाही, तर ती करपली जाते. तर आता इथं हावरीसुद्धा चांगली खरपूस रंगावर येऊसपर्यंत मी भाजून घेते. आणि आता बनवायची आहे आधी मला हावरीची चटणी. तर तुम्हाला पण अशा चटण्या पाहिजे असतील ना, तर मला इथं जवळ असताल तर फोन करू शकता किंवा सांगू शकता की चटण्या पाहिजेत म्हणून. तर इथं मी 2-3 प्रकारच्या चटण्या देत आहे तिला. तर जवसाची चटणी पण बनवणार आहे, पण ती आता याच्यामध्ये नाही घेतली. तर आता इथं म्हटलं चला हावरीची आणि शेंगदाण्याचीच बनवू. तर भांडं चांगलं स्वच्छ पुसून घेतलं, त्याच्यानंतर आता हावरी बारीक करून घेते. थोडीशी हावरी बारीक करताना ना जाडसर ठेवायची, एकदम बारीक करायची नाही. आणि एकदम अशी थंड होऊ द्यायची, नंतर बारीक करायला घ्यायची. तर आता इथं मी हावरी बारीक करून घेते थोडीशी, आणि नंतर मग बाकीचं साहित्य टाकते त्याच्यामध्ये. तर अशी हावरीची चटणी कुणाकुणाला आवडते. आणि असे तुम्ही पण घरामध्ये आहे ना, जरी भाजी नसेल तर त्याच्यासोबत भाकरीबरोबर चपातीबरोबर तुम्ही एकदम म्हणजे खाऊ शकता. तर आता इथं कमीच तिखट टाकते मी, कारण आता आमच्या घरी तर लागतं जास्त तिखट, पण दुसऱ्याला द्यायची म्हणून मी थोडंसं तिखट कमी टाकले. आणि हे खूप असं तिखट लवंगी मिरचीचं आहे. तर आता याच्यामध्ये लसूण टाकून घेतला, लसूण थोडासाच टाकायचा हावरीच्या चटणीमध्ये. आणि जवसाच्या चटणीत थोडा कमी प्रमाणामध्ये लसूण वापरायचा, फक्त शेंगदाण्याच्या चटणीत आणि लसणाच्या चटणीत जास्त वापरायचा. तर आता हे सगळं मी एकजीव करून घेते, नंतर मग सगळे एकत्र परत फिरून घेणार आहे. तर इथं छानपैकी असं लाल तिखटामध्ये मीठ लसूण टाकून घेतले, कारण फक्त मिरची पावडरच करून ठेवलेली असते ना, त्याच्यामुळं मग लसणाची पण त्याच्यामध्ये टेस्ट चांगली येते, त्याच्यामुळं ते आधी फिरून घेतलं. नंतर परत मी आता हे एकत्र सगळं मिक्स करून घेते, आणि नंतर परत थोडं थोडं करून मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेते. तुम्हाला जर अशी चटणी बनवायची असेल ना, तुमच्याकडे जर उखळ असेल ना, तर उखळामध्ये पण बनवा तुम्ही, खूप अशी टेस्टी होते. पण आता इकडे माझ्याकडे उखळ नाही आहे, त्याच्यामुळं मी काय करते, मिक्सरच्या भांड्यामध्येच करून घेते किंवा मिक्सरला दळून घेते. तर आता अशी एकजीव करून घ्यायची, आणि एकदम सोप्या पद्धतीने आहे. तुम्हाला जर बनवायची असेल ना, तर हा व्हिडिओ पाहून तुम्हीही बनवू शकता. तर आता इथं मी एकत्र मिक्स करून घेते, आणि नंतर परत सगळं कालून घेणार आहे. तर याच्यात तेल वगैरे टाकायची सुद्धा गरज नाही, कारण हावरीला एवढं तेल असतं ना, ते पूर्ण त्याला तेलकटपणा येतो. तर आता थोडं थोडं करून मी एकत्र म्हणजे एकजीव करून घेते, म्हणजे त्याला पूर्ण कलर पण येईल. तर आता मला अजून शेंगदाण्याची पण चटणी बनवायची आहे. परत आता 4 वाजत आलेले आहेत, तर स्वयंपाक पण करायचा आहे. तर आता हे संध्याकाळपर्यंत काम चालूच राहणार आहे किचनमध्ये.
फक्त भाजताना थोडं बारीक गॅसवर चांगलं वेळ लागू द्यायचा भाजायला, म्हणजे चांगलं हावरी शेंगदाणे हे कुठलंही चांगलं बारीक गॅसवर भाजलं ना तर चटणी खूप अशी चांगली लागते. तर आता इथं झालेली आहे तयार बघा हावरीची चटणी. हावरी म्हणजे तीळ पण बोलतात, पण आमच्याकडे याला हावरीच बोलतात. तर इथं अशी हावरीची चटणी तयार झाली आणि आता शेंगदाण्याची चटणी करून घ्यायची. तर शेंगदाणे मी काय केलं, बारीक करून घेतले. आबडधोबडच केलेले आहेत आणि त्यात तिखट कालून घेतलं ना. आता नंतर लसूण पण टाकणार आहे. तर आता हे एकत्र मिक्स करून घेते मी. आणि जशी हावरीची चटणी केली ना तशी सेम तशी झाली पाहिजे. आता थोडं थोडं लसूण कालून घेते, कारण शेंगदाणे आहे ना थोडेसे जाडसर ठेवायला लागते. त्याच्यामुळे आहे ना मी आधी थोडासा जाडसर कूट करून घेतला आणि नंतर एकत्र लाल तिखट टाकून घेतलं आणि मग लसूण मीठ टाकून घेतला. आता फक्त एकत्र मिक्स करून घ्यायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि नंतर लगेचच मग आपली शेंगदाण्याची चटणीसुद्धा तयार होईल. तेलकटपणा याला पण खूप आलेला आहे शेंगदाण्यामुळं. कारण गॅस असा बारीक ठेवला ना तर मग शेंगदाण्याला पण तेल सुटतं ना, मग ते पूर्ण तेलकटपणा चटणीमध्ये उतरतो. किंवा आपण भाजीला पण शेंगदाणे वाटतो कुटतो ना त्यावेळेससुद्धा तसंच करायचं. तर एकदम असं तेलकट चोपडेपणा राहतो त्याच्यामध्ये आणि खायला पण खूप असं टेस्टी लागते. वरचं तेल टाकायची सुद्धा गरज लागत नाही. काय काय लोक आहे ना आतमध्ये तेल टाकून देतात. तर ही सुकीच चटणी देणार आहे मी, फक्त अशी मिक्सरला फिरून बारीक करून. तर इथं आता शेंगदाण्याची आणि हावरीची तिळाची चटणी तयार झालेली आहे. तर माझ्या चटण्या बनवून झाल्या. त्याच्यानंतर मी लगेचच स्वयंपाकाला लागले. तर इथं संध्याकाळचा स्वयंपाक केला. तर आमच्या तिकडचे आले होते दोघंजण जेवायला. गणपती बाप्पाला आले होते. तर मी म्हटलं चला थोडासा जास्त स्वयंपाक करूया. तर दुधी भोपळ्याची मी काळ्या मसाल्यातली भाजी केली. थोडेसे चपात्या पण केल्या, भाकरी पण केल्या आणि नंतर इकडं दुधी भोपळा कापून त्याचा मसाला करून घेतला. तर असा आहे काळा मसाला आमच्याकडं. चण्याची डाळ म्हणजे हरभऱ्याची डाळ, परत मिरची, थोडेसे धने, कारळं, परत हावरी. तर हावरी म्हणजे तीळ. तर आता हे सुद्धा मी टाकून घेतलं सगळं आणि हे असं चांगलं भाजून घ्यायचं. त्याच्यानंतर कांदा पण कापून ठेवलेला, एक कांदा कापून तो पण हे भाजून झाल्याच्यानंतर कांदा पण भाजून घेतला. तर आता हे वाटण करून घ्यायचं आहे याचं काळ्या मसाल्याचं. तर आता इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ते चांगलं बारीक करून घेते पाणी टाकून थोडंसं आणि आता लगेचच काळ्या मसाल्याची भोपळ्याची भाजी फोडणीला टाकते. तर आधी जिरे मोहरे टाकून घेतले, नंतर चांगला भोपळा कापून ठेवला होता तर तो पण फोडणीला घातला. त्यात थोडीशी हळद टाकून मी थोडा 5 मिनटं फक्त मीठ टाकून वाफेवर शिजू देणार आहे. तर पटकन अशी भाजी होती ही पण आणि काळ्या मसाल्यातली रस्साभाजी खूप अशी टेस्टी लागते ही भोपळ्याची भाजी. तुम्ही नसेल केली तर करून पहा एकदा. तर आता इथं मी 5 मिनटं फक्त न पाणी घालता भोपळा शिजवून दिला आणि त्याच्यानंतर आता घरातला घरगुती गरम मसाला टाकून घेतला आपल्या रोजच्या जेवणामधला. थोड्याशा मिरच्या मी वाटणामध्ये पण वाटल्या होत्या, त्याच्यामुळे मी मसाला कमीच टाकला आणि ते जे वाटण करून घेतलं होतं मी काळे तीळ म्हणजे कारळं, हावरी, धने हे सगळं, मिरच्या, कांदा, लसूण, तर त्याचं पण हे वाटण याच्यामध्ये आता तेल सुटेपर्यंत दुधी भोपळ्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि पाणी टाकून घ्यायचं. तर तुमच्या आवडीनुसार असा तुम्हाला जास्त करायचं आहे, कमी करायचं आहे असा पण तुम्ही करू शकता. तर मी आता इथं आम्हाला थोडंसं पातळच लागतं त्याच्यामुळं मी थोडं अजून पाणी टाकणार आहे. तर इथं असं छानपैकी दुधी भोपळ्याची काळ्या मसाल्यातली भाजी तयार झालेली आहे. तर आता म्हटलं चला देवाला पण काय नैवेद्य बनावं संध्याकाळचं. तर थोडंसं डोक्यामध्ये आलं, म्हणलं चला देवबाप्पाच्या आवडीचं तर हे नैवेद्य आहेच, तर तो आपला राहून गेलेला आहे. तर म्हणलं आता बनवूया. तर इथं मी कुरमुरे घेतले, त्याच्यामध्ये पोहे टाकून घेते. कारण गणपती बाप्पाला सुद्धा हा नैवेद्य खूप असा आवडतो. तर मग लगेचच मी त्याच्यामध्ये पोहे टाकून घेतले, थोडंसं दही टाकलं आणि आता थोडीशी साखर टाकून घेते. झाला गणपती बाप्पाचा प्रसाद. तर आता आम्हाला आरती पण करून घ्यायची, त्याच्यामुळे म्हटलं प्रसाद करून बाजूला ठेवते. आरती झाली की लगेच सगळ्यांना प्रसाद वाटून घेऊया. तर आम्ही आता संध्याकाळची आरतीसुद्धा करून झाली आणि लगेचच प्रसाद वाटून घेत आहेत. देवबाप्पाला ठेवतो आधी, नंतर सगळ्यांना वाटून घ्यायचा. तर चला, कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा आणि चॅनलला पहिलं सबस्क्राईब करून घ्या नवीन असेल तर, आणि लाईकसुद्धा करत जा, कमेंट तर करत जा कसं आहे कसं नाही सांगत जा मला. तर आता इथं असं या तुम्हीसुद्धा आमच्या गणपती बाप्पाचा प्रसाद खायला. चला सगळ्यांना बाय.